नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळं? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा नोकरीविषयक माहितीचा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहोत. कोणत्या पदांसाठी भरती असणार आहे, यासाठी वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा आहे, मुलाखत आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती इथे प्रसिद्ध झालेली आहे AI इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड यांच्या अंतर्गत. AI एअरपोर्ट सर्व्हिस आहे यांच्या अंतर्गत इथे ही नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर हे यांचं ऑफिशियल इथे पेज आहे AI इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड यांच्या अंतर्गत एअरक्राफ्ट. कोणकोणत्या पदांसाठी भरती आहे ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत. पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे असे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळतील. 46,000 सबस्क्रायबर आपले झालेले आहेत. लवकरात लवकर आपल्याला 50,000चा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा. आणि तुमच्याचसारखे तुमचे कोणी मित्रमैत्रीण जे एअरक्राफ्ट अंतर्गत एअरपोर्ट सर्व्हिस अंतर्गत इथे जॉब करू इच्छित असाल तर त्यांच्यापर्यंत आजचा व्हिडिओ आठवणीने शेअर करा. तर हे इथे ऑफिशियल पेज आहे. ऑफिशियल पेजवरती संपूर्ण नोकरीविषयक माहिती डिटेल दिलेली आहे. कोणत्याही प्रकारची खोटी किंवा फेक जाहिरात ही नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी जे आहे अप्लाय करू शकता. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात ॲडव्हर्टाइजमेंट बघणं गरजेचं आहे. तर चला आपण सविस्तर जाहिरात जी आहे ती बघूया. AI इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड, ओल्ड एअरपोर्ट, कलिना, सांताक्रूज, मुंबई यांच्या अंतर्गत ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. वॅकन्सी नोटिफिकेशन फॉर एअरक्राफ्ट टेक्निशियन, विमान तंत्रज्ञ आणि ट्रेनी एअरक्राफ्ट प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ यांच्यासाठी या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही भरती आहे. कॉन्ट्रॅक्ट जरी असेल तरी बऱ्याच वेळा कॉन्ट्रॅक्ट वाढवलं जातं. त्यामुळे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे म्हणून सोडून देऊ नका. इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी इथे अप्लाय करा. इथे डिटेल माहिती दिलेली आहे. आपण इथे बघूया. पोस्ट आपण बघितला एअरक्राफ्ट टेक्निशियन आणि ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन B1 आणि B2 यांच्यासाठी इथे या भरती प्रक्रिया जी आहे. जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे जे इनिशियली इथे पोस्टेड आहे मुंबई बेस ऑफ AI इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड. मुंबई अंतर्गत तुमचं जॉब पोस्टिंग असणार आहे. सिलेक्शन आणि इम्प्लिमेंट डू नॉट गॅरंटी दॅट कॅन्डिडेट विल बी अपॉइंटेड इमिजिएटली. वॅकन्सी जी आहे पोझिशन आर टेंटेटिव्ह दिलेला आहे. मे इन्क्रीज डिक्रीज डिपेंडिंग अपॉन अ कंपनीज रिक्वायरमेंट. आपण आता डिटेल माहिती जी आहे ते जाणून घेऊ. लोकेशन तुम्ही इथे बघितलेलं आहे. डिटेल्स दिलेले आहे. एलिजिबिलिटी आणि एक्सपिरियन्स जे तुमचे कन्सिडर केले जाणार आहे 1 जून 2024. एज वगैरे जे आहे किंवा तुमचं डिग्री, एक्सपिरियन्स. एअरक्राफ्ट टेक्निशियन आणि ट्रेनी एअरक्राफ्ट टेक्निशियन. पहिल्यांदा इथे आहे एअरक्राफ्ट टेक्निशियन B1, ट्रेनी आणि टेक्निशियन B1 मॅनेजमेंट आणि ओव्हरलुक शॉप. फॉर ऑल कॅन्डिडेट अदर दॅन एक्स सर्व्हिसमॅन. इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. AME डिप्लोमा सर्टिफिकेशन इन एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग जो 2 और 3 वर्षाचा आहे तो गरजेचा आहे. इन मेकॅनिकल स्ट्रीम फ्रॉम इन्स्टिट्यूशनल अप्रूव्ड बाय DGCA अंडर रूल 13B विथ 16% मार्क्स. इक्विव्हॅलंट ग्रेड जे आहे 55% आहे. SC ST OBC आणि EWS साठी. कॅन्डिडेट फ्रॉम DGCA अप्रूव्ड AME ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हू आर इलिजिबल ॲज पर अ करंट लिस्ट. किंवा इथे दिलेला आहे डिप्लोमा तुमचा इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षाचा जो मेकॅनिकल किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये गरजेचा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 60% मार्क्स. SC ST OBC साठी 55% मार्क्स तुम्हाला दिलेले आहे. फॉर एक्स सर्व्हिसमॅनसाठी दिलेला आहे सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ ग्रुप 1 और ग्रुप 2 इन द रिलेव्हंट ट्रेड इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन. डिप्लोमा तुम्हाला दिलेला आहे किंवा 4 वर्षाचा कोर्स तुमचा तो त्यानुसार इथे दिलेला आहे. एक्स सर्व्हिसमॅनसाठी वेगळा आहे, जनरल कॅन्डिडेटसाठी वेगळा आहे. इथे त्यानंतर दिलेला आहे एक्सपिरियन्स. कॅन्डिडेट मस्ट हॅव 1 year एक्सपिरियन्स इन एव्हिएशन, एक्सपिरियन्स इन एअरक्राफ्ट मेंटेनन्स किंवा सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ अ नॅशनल अप्रेंटिसशिप जे आहे द कन्सन्ट्रेट इन एअरक्राफ्ट मेंटेनन्स. 1 वर्षाचा अनुभव किंवा तुम्ही जे नॅशनल जी एव्हिएशन हे दिलेलं आहे ते कम्प्लीट गरजेचं आहे. एअरक्राफ्ट टेक्निशियन B2 किंवा ट्रेनी टेक्निशियन ज्या दिलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुमचा AME डिप्लोमा सर्टिफिकेशन गरजेचं आहे. इथे एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग 2 or 3 years. सेम याच्यासाठी सुद्धा 60% मार्क्स. SC ST OBC साठी 55% किंवा डिप्लोमा सेम क्वालिफिकेशन याच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. हे तुमच्याकडे असेल तर अप्लाय करू शकता. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 yearचा एक्सपिरियन्स जो आहे तो गरजेचा आहे.
सो फ्रेशर्स यासाठी अप्लाय करू शकत नाही. एक तर 1 इयरचा एक्सपिरियन्स किंवा तुमच्याकडे नॅशनल अप्रेंटिसशिप जी आहे एअरक्राफ्ट मेंटेनन्स मिनिमम 1 इयरची ती असणं गरजेचं आहे. सो इन केस एनी कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉय जे आहे AIHL और कंपनी इंटेन्स टू अप्लाय फॉर द पोस्ट ही सेड रिक्वायर्ड, जे तुमचं प्रिव्हियस आहे पॅरेंट कंपनी, प्रायर जॉईनिंग तुम्हाला इथे रिझाईन करणं गरजेचं आहे. तुम्ही जर एअरपोर्ट अंतर्गत इथे जर ऑलरेडी जॉईन असाल तर. त्यानंतर अदर कंडिशन आहेत सेम ॲज अ मॅक्झिमम एज लिमिट तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे 1 जून रोजी. जनरल EWS कॅन्डिडेटसाठी 35 वर्ष, OBCसाठी 38 वर्ष, SC STसाठी 40 वर्ष. एज रिलॅक्सेशन टू एक्स सर्व्हिसमॅन विल बी परमिटेड ॲज अ गव्हर्नमेंट रूल. ड्युरेशन काय आहे बघा, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे. सो फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट जे आहे सुरुवातीला असणार आहे 5 वर्षासाठी आणि एक्सटेंडेड असणार आहे पुढील 5 वर्षासाठी. सो जवळजवळ 10 वर्षासाठी ही पोस्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट जरी परमनंट नसेल, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असेल, कॉन्ट्रॅक्ट यांचं इथे बराच वेळ असणार आहे. पेमेंट किती मिळणार आहे बघा, एअरक्राफ्ट टेक्निशियनसाठी तुम्हाला आहे 27,940 ॲज पर द टाईम ऑफ जॉईनिंग ॲज पर द अप्रूव्ड सॅलरी स्ट्रक्चर ऑफ AIESL. आणि ट्रेनी एअरक्राफ्टसाठी 15,000 तुम्हाला सुरुवातीला स्टायपन मिळणार आहे. ट्रेनी टेक्निशियन जे आहे कॅन्डिडेट विथ द एक्सपिरियन्स और लेस दॅन 1 इयर विल बी टेकन ॲज अ ट्रेनी टेक्निशियन फॉर अ मिनिमम पिरियड ऑफ 6 मंथ. सो ड्युरिंग ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे 15,000 स्टायपन. त्याच्यानंतर ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ अ ट्रेनिंग पिरियड परफॉर्मन्स बेसवरती कॅन्डिडेट जो आहे रिक्वायरमेंट कंपनी शी शॅल बी ॲब्झॉर्ब ॲज अ एअरक्राफ्ट टेक्निशियन. सो एअरक्राफ्ट टेक्निशियनचा जो पेमेंट आहे तुम्हाला पुढील 5 वर्षासाठी मिळणार आहे, जो जवळजवळ आहे तुमचा 28,000पर्यंत. सो सुरुवातीला फक्त 6 महिने तुम्हाला ट्रेनिंग म्हणून इथे करावं लागेल. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला 5 वर्षासाठी एअरक्राफ्ट टेक्निशियन म्हणून इथे अपॉइंट केलं जाऊ शकतं. हाऊ टू अप्लाय, आता अप्लाय कसं करायचं आहे बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सो इंटरेस्टेड किंवा जे एलिजिबल कॅन्डिडेट आहे ते इथे मेन्शन ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तुमची रिक्वायरमेंट 1 जून रोजी कन्सिडर केल्या जातील. लिंक इथे दिलेल्या आहेत. गुगल फॉर्मद्वारे तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती इथे लिंक दिलेल्या आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. एअरक्राफ्ट टेक्निशियनसाठी वेगळी लिंक आहे आणि ट्रेनी टेक्निशियनसाठी वेगळी लिंक आहे. आपण लिंकसुद्धा ओपन करून बघूया. लिंक जी आहे तुमची एक्सपायर होणार आहे, लास्ट डेट आहे 25 जून रोजी. सो त्यापूर्वी तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. त्यानंतर जे आहे इथे अप्लाय होणार नाही. तर फी इथे आहे नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फी तुम्हाला आहे ती आहे 1,000 रुपी फॉर जनरल आणि OBC कॅन्डिडेट. पेमेंटची लिंक तुम्हाला इथे NFT, RTGS, गुगल पे, UPIद्वारे तुम्ही जे आहे ते पेमेंट करू शकता. इथे बँक डिटेल तुम्हाला दिलेले आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा, सिलेक्शन विल बी थ्रू द प्रोसेस ऑफ स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट आणि टेक्निशियन असेसमेंट किंवा पर्सनल इंटरव्ह्यू. डिपेंड कॅन्डिडेट किती प्रमाणात त्यानुसार तुमचं सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती असणार आहे. सो डिटेल दिलेला आहे. सो नेम ऑफ पोस्ट जे आहे, टोटल वॅकन्सी बघा किती आहे. एअरक्राफ्ट टेक्निशियनच्या ज्या आहेत B1 इथे 72 वॅकन्सी आहे आणि एअरक्राफ्ट टेक्निशियन ट्रेनी जे आहे त्याच्या 28 वॅकन्सी इथे आहे. सो तुमचा इंटरव्ह्यू कधी होणार आहे, व्हेन्यू काय आहे ते इथे दिलेलं नाही आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला माहिती मिळेल. डिटेल आल्यानंतर आपल्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला जे आहे अपडेट मिळणार आहे. रिझर्वेशन दिलेलं आहे कशा प्रकारे आहे, सो त्यानुसार तुम्ही जे आहे अप्लाय करू शकता. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी मे बी इथे रिझर्वेशन वॅरी अकॉर्डिंग टू द AIESL. आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहे बघा. कॅन्डिडेट हॅव फॉलोइंग ब्रिंग ओरिजिनल डॉक्युमेंट ऑर अ सेट ऑन अ इंटरव्ह्यू अलॉंग 1 सेट ऑफ सेट अटेस्टेड कॉपीज आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट. रिझ्यूम तुमचा लागणार आहे. ऑल ओरिजिनल सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन, टेक्निकल मार्कशीट सर्टिफिकेट, ऑल ओरिजिनल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थसाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, प्रूफ ऑफ परमनंट ॲड्रेससाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट, कास्ट सर्टिफिकेटसाठी कास्ट व्हॅलिडिटी SC ST OBC रिक्वायर्ड असेल. 4 पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहेत. ID प्रूफसाठी तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा पासपोर्ट. एनी1 प्रिंटेड प्रूफ ऑफ एनी पेमेंट डन, जे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करणार आहे त्याची प्रिंट तुम्हाला लागणार आहे प्रूफ दाखवण्यासाठी. सर्व्हिस डिस्चार्ज बुक फॉर एक्स सर्व्हिसमॅन, गुगल ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंटआउट, जो गुगल फॉर्म भरणार आहे त्याची प्रिंटआउटसुद्धा काढून ठेवायची आहे. सो कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू फिल अँड सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन बिफोर 25 जून. 25 जून पूर्वी तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचे आहे. त्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन कन्सिडर केले जाणार नाही. सो इथे डिटेल दिलेले आहे ते तुम्ही नीट वाचून घ्या आणि त्यानंतरच जे आहे इथे अप्लाय करा. ही ॲडव्हर्टाइजमेंट ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा बघायला मिळेल. रूल रेग्युलेशन सुरुवातीला सगळ्यांनी नीट वाचा आणि त्यानंतरच जे तुम्हाला आहे इथे अप्लाय करायचं आहे. सो बऱ्याच जनरल कंडिशन दिलेल्या आहेत, त्या प्रत्येकाने जे आहेत इथे नीट वाचायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे. तुम्हाला गुगल फॉर्मद्वारे जे आहे इथे अप्लाय करायचं आहे. संपूर्ण डिटेल तुम्हाला जे आहे ते इथे फिल करायचे आहे.
सो काही डाऊट असेल तर तुम्ही इथे विचारू शकता. लिंक आपल्याला बघायच्या आहेत गुगल फॉर्मच्या, डायरेक्टली तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती मिळतील. सो एअरक्राफ्ट टेक्निशियनसाठी वेगळी लिंक आहे आणि ट्रेनी टेक्निशियनसाठी वेगळी लिंक आहे. सो तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करू इच्छिता त्यानुसार तुम्हाला जे आहे ते इथे अप्लाय करायचं आहे. सो गुगल फॉर्म इथे फिल करावं लागणार आहे. लिंक तुम्हाला ह्यासुद्धा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याद्वारे तुम्ही डायरेक्टली जे आहे ते अप्लाय करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा तुम्हाला लिंक इथे दिलेल्या आहे. इथे इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. एअरक्राफ्ट टेक्निशियन B1 B2 ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं फुल नेम, डेट ऑफ बर्थ, एज काय आहे तुमचं, सिटी, जेंडर, नॅशनॅलिटी, परमनंट ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, कोणत्या कॅटेगरीत अप्लाय करत आहात ते तुम्हाला डिटेल लिहायचे आहेत. वेदर वर्किंग इन अ गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, पब्लिक अंडरटेकिंग सेंटर, त्याच्यानुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन, टेक्निकल क्वालिफिकेशन काय आहे ते तुमचं इथे सिलेक्ट करायचं आहे. कॅन्डिडेट करंटली एम्प्लॉय ऑफ एनी सबसिडियरी ऑफ AIHL असेल हो, यस नो करायचं आहे. वर्क एक्सपिरियन्स इन एव्हिएशन इंडस्ट्री किती आहे ते. डिटेल्स ऑफ अ नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फी. मोड ऑफ पेमेंट, कशा प्रकारे पेमेंट केलं आहे ते. डेट, प्लेस आणि डिक्लेरेशन तुम्हाला इथे फिल करायचं आहे. सो दोन्हीसाठी इथे वेगवेगळी लिंक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करू इच्छिता त्यानुसार तुम्हाला जे आहे इथे फॉर्म सबमिट करायचा आहे ॲग्री करून. आणि ह्या फॉर्मची प्रिंटआउट गरजेची आहे जी तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी इथे लागणार आहे. सो डिटेल माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरीसुद्धा जर काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. नोकरीची आवश्यकता असणाऱ्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, त्याच्यामुळे व्हिडिओला प्रत्येकाने आठवणीने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.